तर नमस्कार निमगावकर, मी विशाल सानप. आज मी तुमच्या समोर एक छोटासा प्रश्न घेऊन आलोय. आपल्या गावच्या विकासाचा प्रश्न आहे. कागदावर दिसणाऱ्या विकासाचा आणि जमिनीवर दिसणाऱ्या वास्तवाचा. मी इथे कोणावरही आरोप करत नाही. मी जे बोलतोय ते भारत सरकारच्या मेरी पंचायत पोर्टल ह्या अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध माहितीच्या आधारे बोलत आहे. ही माहिती ग्रामपंचायत व सरकारी नोंदींवर आधारित असते. जर कोणाला यात काही शंका असेल तर ही माहिती भारतीय आपली सरकारी वेबसाईट किंवा ग्रामपंचायत कार्यालयात जाऊन ती कोणीही तपासू शकतं. भारतीय संविधानाने प्रत्येक नागरिकाला प्रश्न विचारण्याचा अधिकार दिला आहे. आर्टिकल 19A ऑफ द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया म्हणजेच अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार. आर्टिकल 21 ऑफ द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया म्हणजे सन्मानाने जगण्याचा अधिकार. आणि आर्टिकल 243 ऑफ कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया म्हणजेच ग्रामपंचायतीमार्फत स्थानिक विकासाची तरतूद. हा अत्यंत महत्त्वाचा पॉइंट आहे. मागील 5 वर्षातील आपल्या गावच्या विकास कामे मी तुम्हाला सांगतो. कागदावरील माहितीनुसार आपल्या गावातील विकास कामे: गटार व्यवस्थापनासाठी 20 ते 30 लाख रुपये, गावातील सिमेंट रस्त्यांसाठी 40 ते 60 लाख रुपये, शिवार रस्त्यांसाठी 20 ते 40 लाख रुपये, पाणी पुरवठा योजना व पाणी टाकीसाठी 30 ते 60 लाख रुपये, जिल्हा परिषदेची शाळा दुरुस्ती व त्याच्या साहित्यांसाठी 10 ते 20 लाख रुपये, अंगणवाडी बांधकाम व त्या दुरुस्तीसाठी 10 ते 15 लाख रुपये, आदिवासी वस्ती विकास कामे यासाठी 15 ते 30 लाख रुपये, सार्वजनिक शौचालय बांधकाम यासाठी 5 ते 10 लाख रुपये, घन कचरा व्यवस्थापन व त्याची गाडी व शेडसाठी 15 ते 30 लाख रुपये, स्टीम लाईट LED लाईटच्या व्यवस्थापनासाठी 10 ते 20 लाख रुपये, ओपन जिम ग्रीन जिम यासाठी 5 ते 15 लाख रुपये, वाचनालय व अभ्यासिका यासाठी 5 ते 10 लाख रुपये, जॉगिंग ट्रॅक क्रीडा सुविधा यासाठी 10 ते 20 लाख रुपये, स्मशानभूमीचा विकास यासाठी 10 ते 20 लाख रुपये, गाव सुशोभीकरण व वृक्षारोपण यासाठी 5 ते 10 लाख रुपये, समाज व मंदिर व त्याचे सभागृहाची दुरुस्ती यासाठी 10 ते 25 लाख रुपये, बस थांबवा यासाठी 3 ते 8 लाख रुपये, बोरवेल व विहीर दुरुस्ती यासाठी 5 ते 10 लाख रुपये, पाणी शुद्धीकरण प्रकल्प यासाठी 5 ते 15 लाख रुपये, जनसंधारण नाला बांध व गाळ काढणे यासाठी 10 ते 30 लाख रुपये. आता तुम्हीच विचार करा, 2.5 ते 4 कोटीचं आपल्या गावात काम झालं आहे. हे काम दिसतंय का आपल्याला? पण आता माझा साधा प्रश्न आहे, जर हे सर्व कामं झाले असतील तर जॉगिंग ट्रॅक आहे कुठे? ग्रीन जिम आहे कुठे? लाखोंचे रस्ते गेले कुठे? गटार पूर्ण का दिसत नाही? कारण अजूनही गावात काही रस्ते तुटलेले दिसतात, काही गटार अर्धवट आहेत आणि पाण्याचा प्रश्न हा कायमच आहे. हो, म्हणूनच निमगाव सिन्नरचे ग्रामस्थ फक्त एकच प्रश्न विचारत आहे. हा आरोप नाही, ही फक्त पारदर्शकतेची मागणी आहे. निमगाव सिन्नरचे प्रशासकीय अधिकारी, पंचायत समितीचे BDO साहेब, जिल्हा परिषदेचे अधिकारी, ग्रामस्थांचा फक्त एकच प्रश्न आहे. अधिकारी साहेब, प्रश्न असा आहे, गावचा विकास कागदावर झाला आहे का की खरंच जमिनीवर झाला आहे? म्हणूनच आम्ही निमगाव सिन्नरचे सामान्य ग्रामस्थ महाराष्ट्र राज्याच्या ग्रामविकास विभागाला नम्र विनंती करतो, मंजूर झालेल्या विकास कामांची एकदा प्रत्यक्ष चौकशी करण्यात यावी, जेणेकरून गावचा खरा विकास कागदावर नाही तर जमिनीवर दिसेल. कारण प्रश्न विचारणे हा आपला अधिकार आहे आणि गावचा विकास हा प्रत्येक ग्रामस्थांचा अधिकार आहे.